What is up guys? एक मिनिट थोड़ा सा म्यूट. व्हॉट्सअप गाइस. सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतो परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तेरी हसी पर मैं मर ही ना जाऊं. अँड जस्ट काहीतरी सीन झालाय आता जायला निघतानी असे सीन का होतात तर माझ्यासोबत काय खरं नाही. जिंदगी एक जुआ है और हम उस जुओ को खेलते हैं. जुआ नहीं खेलना चाहिए पर अब क्या करे, खेलना पड़ता है कि अब का ही बोले. सो शिव सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसं काय म्हणतात, खूप दिवसानंतर आज ब्लॉग करतोय मी बिकॉज सम एक्झाम्स, थोडा एक्झामचं रिझन असल्या कारणाने आम्ही जाऊ द्या आता एवढं सुद्धा काही जमत नाही आपल्याला. बाकी मग मजेतच राहा ना. तर विषय असा आहे, आता मी चाललेलो आहे संगमनेरला. आज आपला लास्ट पेपर आहे. आज एंड ऑफ पेपर्स आहे अँड आय एम गोईंग इन. चाललेलो मी आता संगमनेरला. अँड आपल्याला आज खूप काम आहेत. खूप समजलो आप, खूप हे बघा, हे जे व्हायब्रेशन होतं ना, हे व्हायब्रेशन सगळं चेंज होणार आहे. आपल्या गाडीचे 1,00,000 किलोमीटर डन झालेले आहे. त्याच्यामुळं आता आपण गाडीची 1,00,000 किलोमीटरची सर्व्हिस करणार आहे. परत आपण गाडीचे चाकं मीन्स टायर्स मीन्स पाय चेंज करणार आहे आपण. आपल्या धन्नूचे लॉर्ड अल्टो आहे, वाटले पाहिजे ना लॉर्ड अल्टो. बहुत सारा चेंज करने का है आज, पर क्या है ना, टाइम पूरना चाहिए. टाइम पूरा तो सब करेगा, नहीं पूरा तो भी करेगा. आपका भाई है ना करने के लिए. आपल्याला तुम्हाला दिसले का नाही काय माहिती टायर्स, बट टायरची कंडिशन ना मी तुम्हाला जेव्हा मी डेस्टिनेशनवर माझ्या पोहोचेल तेव्हा मी तुम्हाला टायरची कंडिशन दाखवेल. आणि त्या कंडिशनवर आणि त्या टायरवर तर मी हे म्हणत होतो, काय म्हणत होतो, अरे यार स्पीड ब्रेकर साला ब्लॉगिंग में बहुत हमको त्रास होता है. ऐसा स्पीड ब्रेकर डाला है ना, अब क्या बोले. गाड़ी में तो कुछ नहीं लगता पर हमारी बाइक में ना बहुत हमको अड़थड़ा लगता है यह. सो काय म्हणत होतो, काय नाही ना, थोडं विसरलो. तिथं विसरलेलं ठीक आहे, एक्झामला नाही विसरलो पाहिजे, नाही तो व्हाट इज सब हो जाएगा मारो. मॉर्निंग क्रेजी मॉर्निंग गाइस, क्रेजी मॉर्निंग. तुम्ही बघा ना, सन मस्त. तुम्हाला थोडंसं सॉन्ग ऐकायचं का? तर आपण जरा सॉन्ग साईड मावळा. व्हॉट्सअप ब्रो. मग आता लय जमान्याने आज ब्लॉग करून राहिलो मी, काय सांग. कंटेंट नव्हता का आम्हाला. हा त्याच्यावर आहे गाणे. पब्लिक म्हणत असं. मग अनुराग काय म्हणतोस आफ्टर लॉंग टाइम. हा ना, इगझाम हमारी क्या है, इगझाम. चला पुढे भेटतो आता. सो गाईज विषय असा झालाय का, मला जय असं बोललाय की आज बंद आहे यार. असं नाही व्हायला पाहिजे, संडे बंद असतं. चाललोय मी आता त्याच्याकडं. सगळं झालेलं आहे आपलं काम, कॉलेजवरचं चाललेलो आहे मी त्याच्याकडे. असं कसं काय होऊ शकतं बंद, संडे बंद असतं एवढं माहिती आहे मला. चला बघूयात तिथं जाऊ काय सीन आहे. आपण काय उभा येतो तिथं गाडी घेऊन, इथून दिसते का नाही काय नव्हते प्रेसचा.
टर्न घेऊ आपण. चल चले फिर हम गगनगिरी चुंबी ले ले. कुछ भी बोल रहा मैं, एड़ा माणूस नहीं. ये देखो सिम्बा 82-83. हॅलो ब्रो, व्हॉट्सअप ब्रो. ए काच खाली कर सुचे बेडा. गाईस तुम्हाला सीन सांगतो मी. आधी ज्या शोरूम मला करायची होती साईला, ते निघालं ना बंद. 2 दिवस बंद यार, हॉलिडे त्यांचा. तर काय सांगतो तुम्हाला, जिंदगी में गम आहे. असं कधी झालंय का मी काही काम करायला गेलोय आणि ते लगेच झालं. सिस्टम हो रेला मेरी जिंदगी में. हे देखो अब मैं जा रेला साईचा शान कार्सला चाललेलो आहे. हे बघा थोडीशी हिटिंग केलेली आहे मी. काय ना मग अशी गाडी चालवतच करत होतो. करना पडता है, पापी पेट का सवाल आहे. आता आलेलो शान कार्सला, इथं टर्न मारतो अँड वी गो. जातो जरा सर्विस वगैरे करतो. सर्व्हिसिंग बघा आलो, शान कारला आलेलो आहे जस्ट. हा ये गाडी आली ना आमची ब्रेझा, ब्लॅक ब्रेझा. हो का? शोरूम मध्ये हिचं वेगळं आहे करा बरं का, दोन्ही वेगळे सर्व्हिसिंग. हा तेच. हेर इज द अरेना शान कार्स. हे बघा बरं बाकीच्या गाड्या. तू थांबून घे. आलेलो आहे आता, जॉब कार्ड बनवत आहे अँड इथं डोर क्लिनिंग दाखवत होते. ते डोर क्लिनिंग चालू आहे. डेमो देत आहे, बघू कसा क्लीन होतोय. मग त्याच्या आपण बाकीचं बघू. हो प्रॉपर क्लीन होतं. हो प्रॉपर. ते बघा सर, डायरेक्ट खळ निघून गेला ना. तुम्ही मागचा डोर बघा, तुम्हाला डिफरंट कळेल. पण त्याचं भुरकं झाल्यासारखं नाही वाटत. नाही बुरकं नाही. आपण परत त्याला हलका पॉलिश पण मारू. कारण की ते भुरकं नाही झालं पाहिजे. नाही त्याला परत पॉलिश मारली. कोणती पॉलिश असते? फायबर पॉलिश असते ना, स्पेशली फायबरचे असते. त्याच्याने ग्लो पण येतो आणि बुरकट नाही पडत. फायबर फक्त तेवढं नाही झालं पाहिजे. नाही ते नाही पडणार. पॉलिशिंग नाही त्याला. तरी विचारतो सांगतो. झालेलं आहे आता, जॉब कार्ड केलंय. जयची गाडी इथे आणि इथं आपली ऑल्टो, ह्या 2 लावलेल्या आहेत आपण. आता सर्व्हिस जॉब कार्ड झालेलं आहे अँड इस्टिमेट आलेलं आहे 7,500. विदाउट टेल लॅम्प, सायलन्सर वगैरे चेंज न करता एवढं इस्टिमेट आलेलं आहे. बघू आता आपण काय एक्स्ट्रा वाढेल, काय चेंज होईल. बेवर लावत आहे गाडी आपली अँड ही लावलेली जयची. चालली आता हिची क्लिनिंग प्रॉपर. बॅटरीचं पाणी वगैरे चेंजिंग. असं झालं आहे आपल्या गाडीतलं रेडिएटर कुलंटमधलं दोन्ही पाणी संपलेलं आहे. कसं काय झालं काय नाही. टाकतोय आता पाणी. हा ना, तर बघू सीन आहे पण बघू जरा. ना एवढा असं गेलेलं आहे. म्हणजे फ्रंटचं आपलं सायलन्सर गेलेलं आहे. हे बॅकचं आपलं ओके, बॅकच्या बदलायची गरज नाही. फ्रंटच्या आता याचा प्राईस बघतो अँड चेंज करून घ्यायची गरज आहे. सो गाईज आता निघालेलो आहे. जयची गाडी घेऊन चाललो आहे ऑरोकडे आपल्या. तिचे टायर चेंजिंग चालू आहे. त्यांचा लंच ब्रेक झालता म्हणून चाललेलो आहे. मी अँड जयचे झालेले, भाऊचं तगडे बिल झाले. नेक्स्ट ऑन मग नावातली. आता
जयचं झालेलं आहे ते 8,500 बिल. आपलं किती होतं काय ना, तरी जयने रेग्युलर सर्व्हिस केलेली फक्त प्रॉपर. चाललोय आता त्यांचं लंच ब्रेक आहे, तसे तिथं बसून काय काम नव्हतं. आपलं राहिलेलं आहे जरा टेल लॅम्प वगैरे आता तिथं चेंज करायचं आहे. परत तो एक पाईपचा सीन आहे, तो आता अकोल्यात भेटतो का ते चेक करायचं. त्याच्या ते पाईपचं बघ ना खरंच विचारून. हा नाही त्याला नंबर असा ना, तर फोन लावून बघ त्याला अकोल्यात गेलं वगैरे, ते महत्वाचं आहे चेक करणं ना. तर चाललोय आता ओराकडे, तिथं गेलो भेटतो. आता आपलं इथे झालेलं आहे. हां ओके ब्रो, आपल्या चला सर भेटूया अकोल्यात. आपले ओराचे झाले चेंज. हां बोला ना. अरे लाजू नको, ते काम झालंय आता. आपले डोरचे लॉक आणि ते अँड AC चं जरा काम होतं ते चालू आहे. डोरचे लॉक टाकायचे आपले का टाकले. हां बाकी सगळी ओके आलेली आहे गाडी. तर टायर चेंज करायचे जाऊ. हे बघा हा आवाज सगळा बंद झालेला आहे आपला प्रॉपरमध्ये. तर वॉशिंग वगैरे होईल आता, कुशनिंग आणि ते करायची. नाशिकला जाऊ बघूयात आता तसं काय होईल. हे आपला जुना टेल लॅम्प न्यू दाखवतो, न्यू वाला. हेर इज दी न्यू. ओके काय याला प्रॉपर आहे. तर आता जायची ओरा घेऊन जायचं आहे मला. ही ब्रो आणणार आहे, ओरा घेऊन जाणार आता मी अकोल्याला. तिचं काम झालेलं आहे, ती लावली इथे बाहेर आणि आलेलं आहे नाव्यातली ब्रेकचा इन्फोटेनमेंट सिस्टम टाकता आय थिंक. सो गाईज आता आलेलो आहे आम्ही इथे टायर बदला. हा काय बोलला नको. ठीक आहे शोभताय नको. सो काय बोलला हा खूप बोलायला सुचतंय काय तुला. जो भी है सिंगर नकुल दादा. हे बघा ही आपली ऑल्टो लावलेली तिथे. आज जाऊन टायर चूज करतो मी. हे दोन हे बघा आपल्या गाडी सर्व्हिसचं बिल झालेलं आहे 7,194 रुपये. तर टायर बाकी आहे. आलेलो आहे इथे टायर चेंज करायला आलेलो आहे. आतमध्ये टायर गेलेले आहेत आपले. 7,100 टोटल आपलं बिल. इथं काय अर्धवट बिल दिलेलं आहे त्याच्यामुळे सांगू नाही शकत. आलेलं शॉपमध्ये आता आहे टायर्स आणि आपली ओरा तेव्हा तिथे लावली. चला आता टायर फिट करताना बघू. राग ओके. चला आता अनुरागला सोडलंय अँड वी आर गो. आता पुढचा सीन मी जर रोडला गेलो सांगतो. सो गाईच आता झालेलं आहे. चाललोय मी घरी. अनुरागला सोडलंय अँड आपली ऑल्टोचं अजून टायरचं बाकी होतं. मला जायचं होतं जरा काम होते माझे अँड दादांना पण बाहेर जायचं आहे. त्यांना गाडीची नीड होती लवकर. सो चाललेलो आहे मी घरी अँड बॅक काय 7,100चं आपलं ऑल्टोचं बिल झालं. परत 8,500चं जयच्या ब्रेझाचं बिल झालं. 19,000च्या टायरचं बिल झालं आपल्या बघा ओराचं. अँड आपल्या ऑल्टोच्या टायरचं बिल झालं 11,080 रुपीज. मोटा मोटा आज बहुत खर्चा करके आए हैं मैं. अब क्या ही बोले हम. करना पड़ता है कभी कभी. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. ऐसे अच्छे चलने के लिए गाड़ी के काम करने पड़ते हैं. हे बघा तुम्ही रोड एन्जॉय करा आता जरा. रोड चाललेलो आहे आता. काय जो है सो है जाना तो पड़ेगा. अरे भाई 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 मेरा स्पीड कम मत होने दे. सो गाइस
सगळं काही इश्यू झालंय. एक मेन इश्यू उरलेला आहे आपला, तो पाईपचा इश्यू राहिलेला आहे. पाईपचा इश्यू म्हणजे तो जो एक लीक पाईप होता ना, तो अवेलेबलच होत नाही कुठं. सध्या चाललंय आता पुणे वगैरे केली चौकशी मी, आज तर नाही अकोल्यात शक्य, कारण की अकोल्यात सॅटर्डे सगळं ऑफ असतं. ऑटोमोबाईल इंडस्ट्री वगैरे सगळं, सॉरी इंडस्ट्री झालं माझं, शोरूम वगैरे. त्याच्यामुळं बघू आता आजचा दिवस काय होतंय. अँड उद्या बघतो इथे अजून आपल्या गाडीने स्टेअरिंग रॅकचं पण काम काढलंय. काय सांगू आता तुम्हाला, 1 मिनिट. सो जरा गेरे करताना फोन पडला. सो हां, तर आपलं ते पाईपचं अरेंजमेंटचं चाललेलं आहे. पाईप अरेंजमेंट बघतोय मी. हे ना मला पहिलं ना गाडीत फोन ऑर्डर घ्यायचं आहे यार यायला. हो सॉरी, नो गाडी, बट काय आहे, खूप इश्यू होतात नाही का फोन ऑर्डर नसल्यावर. मस्त फोन होल्ड करून ठेवायचा, मस्त ब्लॉगिंग करता येते आपल्याला. तशीच जमत नाही ना बरोबर. खूप हात इकडं तिकडं फिरवावा लागतो आम्हास. तर झालेले बाकी काही इश्यू नाही आहे मेजर. बाकी एकदम कडक झालेली गाडी. तेवढा हे बदलला ना आपण, सायलेन्सर जरा गाडी चालण्यात मक्खन होईल आपली. हे पोरांच्या त्यांना काही नॉनसेन्स कळत नाही, काही त्यांना फोन करत असतात बिनकामाची. ब्लॉगिंग करताना डिस्टर्ब करतात सर. ब्लॉगिंग भी करने नहीं देते. फ्यूल अप करतोय आता ऑलमोस्ट 1000चं करतोय. फ्यूल अप करतोय. बेकार कंडिशन झालेली आज माझी. सो बेकार कंडिशन झालेली आहे माझी. 153 रेंज. ट्रिप 0 केलेली आता. आणि झालेलं आहे आपलं फ्यूल अप डन. टोटल 10.70 लिटर आलेलं आहे. चला अरे सॉरी 1 मिनिट. मी आता डायरेक्ट ना तुम्हाला घरी जाऊन भेटतो. जरा गाडी चालवण्यात बिझी आहे आता. रोड खूप पुढे छान आहे ना, त्याच्यामुळं थोडासा घाईत आहे ना. घरी जाऊन भेटतो आता डायरेक्ट. मग प्रॉपर डिस्कशन बिल्डिंगमध्ये जरा हे झालं, मी तुम्हाला सांगतो घरी यायला. चला. सो आत्ता गावात आणतो अर्जंट जरा. कंपनीची बघा, कंपनीची गाडी आलेली आहे. मटेरियल माल काढायचा होता. एवढा माल काढलाय. ओम सोबत आणतो गावात. हे बघा आपला पेशंट फिरतोय चांगला आता. हॅलो. तर गावात आणतो. झालंय आता माल वगैरे काढला. अजून फ्रेश म्हणजे आलोय, फक्त कपडे चेंज केले डायरेक्ट गावात आलो. बाकी काही कामं नाही झालं. क्या करे, काम भी करना पडता है. गाडी घरी लावली अजून, ते ऑल्टो कुठपर्यंत तिचं काय माहीत नाही. तिचं कुठपर्यंत झालेलं आहे. सो असे आपला हॅक्टिक दिवस होता बेकार. अँड बाकी बिलाचं काय सांगितलंच मी. आता बिलाचं इशू असं ना, आपल्याला शोरूमने बिल भेटलं, पण बिल फक्त आपल्याला फायनल अमाऊंट आली. पार्टचं काय वगैरे काहीच नाही आलेलं. आता ते जर उद्या परत जाणार आहे, बघतो तेव्हा गेल्यावर काय. उद्या नेक्स्ट ब्लॉग आपला एक भारी ब्लॉग आहे. सगळे ॲनिमलला गेले ना, आम्हीच नाही गेलो. असं तरी होईल, जावं लागेल. या ब्रो. सो आवाज नाही ते इतर आखी बोल. हां. सो गाईज, कसा वाटला आपला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि डेली अपडेटसाठी इंस्टावर पण फॉलो करा आपल्याला. Nix_14.7. ओके. अजून एखादा आयडी. अरे जाऊ दे. शिवाच फोन आलाय का? काय म्हणतोय तो? हां.